नमस्कार शेतकरी मित्रांनो, किसान मित्र या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण हळद या शेतीमध्ये जे क्षेत्र जे पाहण्यासाठी आलो. आता बऱ्याच ठिकाणी काय असते की शेतकऱ्यांना याच्यावरती ठिपका आणि करपा जो दिसत असतो हे आपण पाहण्यासाठी इथं आलो आहोत. तर आता आपण जाणून घेऊया, आपले सहयोगी मित्र आहेत UPL कंपनीचे शेतकरी मित्रांचे आपले सहयोगी मित्र आहेत आणि आपले बॅरिक्स कंपनीचे नांदेड येथील प्रतिनिधी. तर आज आपण यांच्यासोबत आपल्या शेतामध्ये एका शेतकरी मित्रांकडे बाळू पाटील नामदेवराव यांच्याकडे आपण पाहण्यासाठी आलो आहोत. तर आज आपल्या शेतामध्ये काय होते की बऱ्याच ठिकाणी आपल्याला करपा आणि जो डार्क स्पॉट दिसतो, आणि हे जे याच्यासाठी जे आपल्याला जे सड किंवा कंदकूज लागत असते, आणि बऱ्याच ठिकाणी काय होते की आपल्याला ह्याच्यामध्ये मुळाची पण ग्रोथ पाहणं महत्त्वाचं असते. आणि मुळा जे असतात ह्या डॅमेज पडलेल्या आहेत, ह्याच्यासाठी आपल्याला परिणामकारकतेची औषधं घेणं महत्त्वाचं आहे. तर अशा ठिकाणी काय होते की आपल्याला याला बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्याला आपल्या सहयोगी मित्रांकडून आपण त्याची एक माहिती जाणून घेऊया. साहेब, आपल्या कंपनीचं कुठलं येते बुरशीनाशक सांगा शेतकरी मित्रांनो. किप्रोविक्स नावाचं येते आपल्या कंपनीचं. हां, त्याच्यामध्ये घटक काय येतो आपला? आपल्या अजस्ट्रॉबिन आणि कॉपर सल्फेट राहते सर. कॉपर सल्फेट. आणि आपले सहयोगी मित्र आहेत बॅरिक्स कंपनीचे, त्यांच्याकडून एक मुळाच्या वाढीसाठी आपण काय घेऊया हे पण जाणून घेऊया. बॅरिक्स रूट चार्जर आहे साहेब आमचं. बॅरिक्स रूट रूट चार्जर याचं एकरी प्रमाण किती द्यायचं साहेब? एकरी खालून सोन्यासाठी 1 लिटर. 1 लिटर. आणि कशासाठी काम करते ती? निमेटोडसाठी पण काम करते आणि सडीसाठी पण काम करते. सडीसाठी पण काम करते. सडीसाठी मरीसाठी वगैरे. ठीक. आणि त्याचं एकरी लिटर प्रमाण किती द्यायचं आहे? एकरी खालून सोन्यासाठी 1 लिटर. 1 लिटर. आणि आपलं बुरशीनाशक फवारणीमध्ये किती द्यायचं आहे? सर 50 ग्राम. ठीक आहे शेतकरी मित्रांनो, तर अशा पद्धतीने एक आपण कीटकनाशकासोबत आपण हे बुरशीनाशक आहे UPL कंपनीचं वापरायचं आहे. आणि बॅरिक्स कंपनीचे आपल्याला सडीसाठी आणि निमेटोडसाठी आपल्याला रूट हे आपल्याला रूट चार्जर म्हणून येत असतं, हे वापरायला काही हरकत नाही. आणि बऱ्याच ठिकाणी काय होते की शेतकरी मित्रांना वाटतं की आम्ही काहीही सांगतो किंवा कुठल्याही पद्धतीची चुकीची माहिती सांगतो. अशा पद्धतीत काही आम्ही चुकीचं सांगत नाही मित्रांनो. तुम्ही फक्त फॉलोअप करत चला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सांगितले त्या पद्धतीने तुम्ही माहिती घेऊन शेतीमध्ये प्रयोग करा. हा आपल्या शेतीतला प्रयोग आहे, इतरांच्या शेतीतला प्रयोग नसतो. तर आपल्या फुटव्यांची जी अवस्था आहे आणि ही जी वाढ आहे, ह्याच्यासाठी आपण याच्यामध्ये जे लागणारे जे घटक असतात खतामध्ये, हे आपली चांगली ग्रोथ आणि वाढीसाठी आणि निरोगी वाढीसाठी तुम्ही याच्यामध्ये 10-54-10 हे पवन ॲग्रोचं वापरा. आणि अशाच पद्धतीने तुम्हाला नवीन नवीन माहिती आणि व्हिडिओ मिळण्यासाठी आम्हाला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.